उमेदवारी जाहीर नसताना काढलेल्या प्रचार रॅलीत 10 वर्षात काय केलं? जनतेचा सवाल. ठाणे महानगरपालिका निवडणुकांसाठी अद्याप तरी कोणत्याच राजकीय पक्षांनी उमेदवारांचीच यादी जाहीर केलेली नाही. मात्र माजी नगरसेवकांनी तसेच काही इच्छुकांनी पुन्हा उमेदवारी मिळेल या आशेवर प्रभागात प्रचार सुरू केला आहे. अशीच प्रभाग क्रमांक 15 मधील लोकमान्य नगर पाडा नंबर 1 येथे शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी प्रचार रॅली काढली होती. मात्र नागरिकांनी ही रॅली अडवली आणि 10 वर्षात काय केलं असा जाब विचारला. प्रभाग क्रमांक 14 लोकमान्य नगर परिसरात निवडणूक प्रचारासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक गेले होते. माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, विजय चिंदरकर, संदीप डोंगरे, राकेश शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रॅली अडवत नागरिकांनी थेट जाब विचारला आणि आपला संताप व्यक्त केला. हातात निषेधाचे पोस्टर घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण ठाणे शहर तुपाशी, प्रभाग 14 नंबर उपाशी असे बॅनर नागरिकांनी हातात घेऊन संताप व्यक्त केला. गेल्या 10 वर्षांपासून प्रभागात कोणताही ठोस विकास झाला नसल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. दरम्यान आपण यावर भेटून बोलूया असे बारटक्के यांनी नागरिकांना सांगितले आणि त्यानंतर नागरिकांमधून वाट काढत प्रचार रॅली पुढे निघून गेली. निवडणुकीच्या तोंडावर तात्पुरती विकासकामे दाखवली जातात, मात्र निवडणुका संपल्यानंतर 5 वर्ष नागरिकांकडे पाठ फिरवली जाते. याला जबाबदार कोण असा थेट प्रश्न करत प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांनी प्रचारासाठी आलेल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. ये जनता है, सब जानती है अशा शब्दात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. लोकमान्य नगर हा प्रभागातील मोठा आणि दाट लोकवस्तीचा भाग असूनही मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. निवडणुकीच्या वेळीच नेते आमच्याकडे येतात, मतं मिळाल्यानंतर मात्र आम्हाला विसरतात अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 14 मधील असंतोष उघडपणे समोर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली. अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश केला. यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले, अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर हे काही काळासाठी इतर पक्षात दौऱ्यावर गेले होते. ते पुन्हा आमच्याकडे आले आहेत. अक्षय ठाकूर यांचे आजोबा महादू कान्हा ठाकूर हे ठामपाच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले होते. आनंद ठाकूरही नगरसेवक होते. आता अक्षय ठाकूर हे आमचे प्रभाग क्रमांक 24 चे उमेदवार असणार आहेत असे सांगितले. दौऱ्यावरून परत आले आणि त्यांची घरवापसी झाली आहे. वार्ड क्रमांक 24 ते उमेदवार आहेत. त्यांचे वडील 1986च्या पहिल्या बोर्डात माधू कान्हा ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते. त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एनसीपीचा नगरसेवक होता. आता आमच्याकडचे वार्ड क्रमांक 24 मधनं मेरी तो विकलांग से कोई बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा. मैं फिर से अभी बाहर जाकर उसको फोन लगाऊंगा, जितना हो सके मनाने की कोशिश करूँ. थोडेफार समज गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात, ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाल्या कसं काय होणार नाही. ते दोन्ही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते, पण किरण चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता. अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी खूप तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत.
पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार. अजून जागेचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत जागेचा फॉर्म्युला. आपल्याशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता आत्ता 1 सेकंदापूर्वी. आता साहेब ते त्याशी बोलतील, काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की. मैं तो हमेशा चाहता हूँ कि बीजेपी और शिवसेना को हराना है तो सब छोटे छोटे पार्टियों को एक होना बहुत जरूरी है, क्योंकि जिन्होंने थाना लूट के खाया है उन दरोड़ों को जो डकैत है उनको रोकना है. उनको सबको एक होना पड़ेगा, किसी को कांस्टेबल बनना पड़ेगा, किसी को PSI बनना पड़ेगा, किसी को PI बनना पड़ेगा, किसी को DCP बनना पड़ेगा, किसी को CP बनना पड़ेगा. तुम्ही शिवसेना आणि भाजपला विचारा, आम्हाला काय करायचं. कोणाचा असतो त्यांनी बघावं, आमचं काय. त्यांना वाटत झाले हो शेवटच्या नावावरती टिकमार्क करायचे. कुठल्याही आघाडीचा फॉर्म्युला शेवटच्या दिवशीच दिसतो. तो पहली चीज विक्रांत चौहान को ये पता है कि पूरी चर्चा में मैं कहीं बैठी थी. हमारे तरफ से चर्चा का पूर्ण अधिकार मनोज प्रधान जी को दिया गया था और मनोज प्रधान जी ही चर्चा करें. दरम्यान शरदचंद्र पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सर्वसमावेशक आणि विकासात्मक विचारधारेवरच आपल्या परिसराचा विकास होऊ शकतो याची आपणाला खात्री पटल्यानेच आपण हा प्रवेश केला असल्याचे अक्षय ठाकूर यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. बेस्टने 14 जणांना चिरडले, 4 जण मृत्युमुखी. कुर्ला येथील अपघाताची पुनरावृत्ती भांडूप येथे घडली आहे. भांडूप स्थानकातून नरदास नगर येथे जाणाऱ्या बेस्ट बसने 14 जणांना चिरडल्याची भयंकर घटना घडली असून 4 जण मृत्युमुखी तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नरदास नगर येथे जाणारी 606 क्रमांकाची वातानुकूलित बस भांडूप पश्चिम येथे रात्री 9:30च्या सुमारास आली. बस वळवताना बस चालकाचा पाय ब्रेकऐवजी एक्सेलेटरवर पडल्यानं बसने स्पीड पकडला व बस फुटपाथवर चढली. बसवर नियंत्रण मिळवत असतानाच बस थांब्यावरील प्रवाशांना जाऊन धडकली आणि बस थांब्यावरील प्रवासी इतस्तः फेकले गेले. त्यात 4 जण मृत्युमुखी तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, अपघात झाल्यानंतर बस चालकाला बस नियंत्रण मिळवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच भांडूप पोलीस आणि उपायुक्त हेमराज सिंग राजपूत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटल तसेच अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बस चालकाला ताब्यात घेण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी अग्निशमन दल तसेच फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाची तपासणी केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.